हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल दुबई आणि मी. तर आज आपण जाणार आहोत झूमध्ये, जे की इंडोर झू आहे, जे शारजाला आहे. माझ्या घरापासून 40 किलोमीटर्स आहे आणि त्याचं नाव आहे अरेबियाज वाईल्ड लाईफ सेंटर. इथे ॲक्च्युली 4 सेंटर्स आहे. पहिले आहे झू, नंतर आहे चाइल्ड फार्म आणि बरंच काही आहे, मी तुम्हाला दाखवते पुढे. तर आपण आता झूमध्ये एंटर केलं आहेत आणि इथे त्यांनी तसं पिक्चराईज केलेलं आहे काय काय आहे, कुठले कुठले ॲनिमल्स इथे आहेत. तर आता आपण एंटर करत आहोत. तर स्टार्टिंगला स्नेक्स आणि ॲनिमल्स होते आणि त्यातला हा एक ॲनिमल होता, तर मी तुम्हाला दाखवते आहे. तर हे इंडोर झू कम्प्लिटली AC झू होतं आणि इथे आता बर्ड्स स्टार्टिंगला आहेत. भरपूरसे बर्ड्स असे इकडून तिकडे फिरत होते आणि चिलबिल त्यांची आवाज येत होता. आणि हे आहे फ्लॅमिंगोज, 2 फ्लॅमिंगो जे भांडत होते एकमेकांशी आणि तिथे पाणीसुद्धा होतं. तर ते पाणी पिताना आणि त्यांचा डान्स करतानाचा पण पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवते. नाव काय तर इथे जे ॲनिमल्स आहेत ते सगळे या एरियामध्ये, जे वाळवंट एरियामध्ये मिळतात, ते सगळे ॲनिमल्स आहेत. हे डिअर आहे, पण हा वेगळा डिअर आहे जरा या एरियातला, डेझर्टमधला. तर त्याचे पिल्लं पण होते आणि इथे त्यांनी असं प्रॉपर बनवलेलं आहे पाण्याचं वगैरे. हे सुद्धा मी काचेतनं बघते आहे. ॲक्च्युली इथे एक विविंग एक्सपिरियन्समध्ये सेंटरला एक काचेचं दिलं आहे आणि तिथून तुम्ही बाहेरचं बघू शकता. ते ॲक्च्युअल ॲनिमल्स बाहेर आहेत, पण आपण काचेतनं बघतो आहोत. हा एक पक्षी होता तिथे. तर आता आपण बघणार आहोत वुल्फ. 2 वुल्फ होते, ते एक होता वुल्फ आणि दुसरा झोपलेला होता. आता खरे वाईल्ड ॲनिमल्स आले नाही. तर इथे आले आता चिता, लीपर्ड. हे बघा इथे 3 आहे चिता, जे झोपलेले आहेत सध्याच्या स्थितीत, कारण की आम्ही इथे दुपारी आलो होतो. हा आहे लीपर्ड, हा पण झोपलेला होता. तर आता आपण दुसऱ्या सेक्शनला आलो आहोत, जे आहे चिल्ड्रन फार्म. इथे काही लव बर्ड्स होते, जे खूप छान बसलेले होते एका ब्रांचेसवर आणि भरपूरसे लव बर्ड्स होते. यांचा आवाज ऐकायला खूप छान वाटत होता. तर आता हे आहे डक, व्हाईट डक्स, काही ब्राऊन डक्स. खूप संत गतीने छान पाण्यामध्ये स्विमिंग करत होते आणि आम्ही ते बघताना आम्हाला छान वाटलं होतं. तर इथे कॅमल, डॉंकी, गाई, नंतर गोट्स आणि आता इथे पिकॉकसुद्धा दिसलेला आहे. 2 पिकॉक होते तिथे. छान ते खेळत होते एकमेकांशी. आम्हाला चांगलं वाटलं ते बघून.
आम्ही म्युझियममध्ये बॉटनिकल म्युझियम म्हणून एक सेक्शन होता तिथे आलो आणि इथे काही ॲनिमल्सला फ्रीज करून जे ठेवले होते म्युझियमसारखं ते होतं इथे. आणि बरंच काही स्पेस रिलेटेडसुद्धा होतं, तुम्हाला दिसेलच पुढे. ते एकंदरीत हे पूर्ण झू खूप छान बघण्यासारखं आहे आणि याची फी पण म्हणजे तिकीट्स पण खूप कमी आहे. ते हेच की थोडं दूर आहे. तर ही अर्थ दाखवली आहे. अर्थच्या आतमध्ये किती लेयर्स असतात आणि सगळ्यात मध्यभाग हा खूप तापलेला असतो, तर तो दाखवला आहे त्यांनी. लिक्विड फॉर्म वगैरे सगळं काही लेयर्स असतात अर्थमध्ये. आपण टॉपमोस्ट लेयरला असतो. तर ही इन्फॉर्मेशन मला आवडली त्यांची. आणि बघा इथे डायनासोर वगैरे असे चित्र लावलेले होते. चित्र नाही, ॲक्च्युली ते फ्रीज केलेलेच त्यांनी स्कल्पचर्स बनवले होते. हे त्यांनी वोल्कॅनो दाखवलेलं होतं कसं असतं. तर हे इन्फॉर्मेशन देणारं एक म्युझियम होतं. चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही इथे नक्कीच एकदा विजिट करू शकता, लहान मुलांना घेऊन येऊ शकता. तर असा होता आमचा हा दिवस आणि खूप छान होतं. झू बघण्यासारखं आहे. तर तुम्हाला कसा वाटलं आहे झू नक्की कळवा कमेंटमध्ये. आजचा व्लॉग मी इथेच संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. सी यू सून इन माय नेक्स्ट व्लॉग.